मी प्लेस झालोय ॲक्सेंचरमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. माझं नाव कुणाल निकम आहे आणि मी साताऱ्याचा आहे. माझं ग्रॅज्युएशन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून झालंय. ग्रॅज्युएशन नंतर मी स्पीडअप इन्फोटेक जॉईन केलं पायथन फुल स्टॅक कोर्ससाठी. मी बाकी जागी पण एन्क्वायरी केली, पण स्पीडअप इन्फोटेक मला जेन्युइन वाटलं. तिथे जॉईन केल्यावर मला माझे मेंटर्स जसं की ऋत्विज सर, प्रतीक सर, चेतना मॅम यांनी छान गाईड केलं आणि मॉक इंटरव्ह्यूसाठी याच्या टीमची पण खूप हेल्प झाली. तो स्पीडअपच्या एफर्ट्समुळे मी प्लेस झालोय ॲक्सेंचरमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. तर त्यासाठी थँक्यू स्पीडअप इन्फोटेक. ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून प्लेस झालेलो आहे. माझं नाव तनिष गायकवाड, मी साताऱ्याचं आहे. माझं बॅचलर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन झालेलं आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमधून. आणि त्याच्यानंतर मी जॉब सर्च करत होतो, पण जॉब मिळवणं अवघड आहे. सो स्किल अपग्रेड करायसाठी मी स्पीडअप इन्फोटेक जॉईन केलं. मग मला ऑनलाईन स्पीडअप इन्फोटेक इन्स्टिट्यूट सापडलं. त्याच्यानंतर मी इथे ॲडमिशन घेतलं. माझा कोर्स कंप्लीट झाला. इथले टीचर्स अँड सगळं स्टाफ खूप चांगला आहे. चेतना मॅम आम्हाला होतं शिकवायला, त्यांनी खूप चांगले शिकवलं आणि आता मी ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून प्लेस झालेलो आहे. थँक्यू स्पीडअप इन्फोटेक. And now recently I am placed as MIS analyst there. Hello, myself Harshal Bachchau. I am from Nashik, Maharashtra. I completed my BTech from SGS Institute, Nanded. After that, I did self-learning in Advanced Excel, Power BI, Python and SQL. After that, I came to Speedup Infotech. Then recently Divya ma'am gave me the placement opportunity for analyst role, and I confidently gave the interview of that, and now recently I am placed as MIS analyst there. Thank you so much Speedup Infotech for giving me this opportunity. मी ॲज अ रिॲक्ट अँड नोड.js डेव्हलपर जॉईन झाले. माझं नाव मोठे दिव्या. मी 2024ची पासआउट आहे. माझं कॉलेज KJ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. मी स्पीडअप इन्फोटेक जॉईन केलं माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. जॉईन केल्यानंतर मला प्रतीक सरांनी खूप सारं गायडन्स दिलं. माझा स्किल डेव्हलप झाला. त्याच्यानंतर मी मॉक इंटरव्ह्यूज दिले. देन सीतारा मॅमने प्लेसमेंटसाठी अप्लायिंगसाठी खूप सारी हेल्प केली. अप्लाय केल्यामुळे मला एक अपॉर्च्युनिटी भेटली. त्याच्यात मी ॲज अ रिॲक्ट अँड नोड.js डेव्हलपर जॉईन झाले. थँक्यू स्पीडअप. गोवा बेस्ड कंपनीमध्ये प्लेस झालो. पण माझं नाव जिनेश वाघमारे. मी कोल्हापूरचा आहे आणि भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून पासआउट झालो आहे. मी भरपूर इन्स्टिट्यूट बघितले, पण स्टुडंटचे रिव्ह्यूज पण घेतले. पण स्पीडअप इन्फोटेक मधले जे मुलं होती त्यांचं रिव्ह्यू घेतल्यानंतर असं वाटलं की स्पीडअप इन्फोटेक हे प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीसाठी खूप चांगलं इन्स्टिट्यूट आहे. त्यामुळे मी इथं जॉईन झालो आणि 6 महिने मी इथं कोर्स केला. प्रतीक सर आणि ऋत्विज सरांनी मला खूप चांगल्या प्रकारे गायडन्स केला. वैष्णवी मॅम आणि सितारा मॅमनी माझा खूप सपोर्ट केला. त्यांनी भरपूर मला कॉल्स दिले आणि कसं बोलायचं आणि कसं इंटरव्ह्यूमध्ये फेस करायचं त्यांनी मला खूप गायडन्स केला. त्याद्वारे मी एक गोवा बेस्ड कंपनीमध्ये प्लेस झालो. म्हणून मी स्पीडअप इन्फोटेकचं खूप आभारी आहे. ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर प्लस डेटाबेस मॅनेजमेंट मध्ये जॉईन झालो. Hello, my name is Farhad Surunshi. I am from Nashik. Recently, I completed my BE IT Engineering from MITS Institute of Engineering, Nashik. इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर काय करायचं, करिअरमध्ये एक्सपोजर मिळण्यासाठी मी करिअरचे कोर्सेस शोधत होतो. शोधल्यानंतर मला रेफरन्समध्ये आणि ज्यावेळेस मी रिसर्च केला त्यावेळेस स्पीडअप इन्फोटेक त्यात प्लेसमेंट कॉल्स आणि ऑफलाईन ट्रेनिंग असल्यामुळे मी स्पीडअप इन्फोटेक जॉईन केलं. स्पीडअपचे ऑफलाईन इंटरव्ह्यूज जे सॅटर्डेला मॉक इंटरव्ह्यू असतात ते, त्यानंतर ऑफलाईन टीचिंग, तुमची ट्रेनिंग, प्रोजेक्ट्स अँड करिअर गायडन्स अँड इंटरव्ह्यू कॉल्स, त्यामुळे मी प्लेस झालो. थँक्यू. मी ॲज अ रिॲक्ट.js डेव्हलपर म्हणून प्लेस झालेलो आहे. हॅलो, माझं नाव शिवशंकर भिसरे आणि मी लातूरचा आहे.
माझं शिक्षण BCS मध्ये झालं डॉक्टर DY पाटील कॉलेज पिंपरी पुणेमध्ये. त्यानंतर मी स्पीडअप इन्फोटेक जॉईन केलं आणि इथं मला खूप काही शिकायला मिळालं. विशेष करून प्रतीक सरांनी खूप छान टीचिंग केलं आणि त्यामुळंच आज मी प्लेस झालेलो आहे ॲज अ React.js डेव्हलपर. And now I got placed as a business analyst. Hello, my name is Shraddha Ramdas Pawar, and currently I'm pursuing MCA second year from KBJIT College. In February, I joined SpeedUp Infotech for data science course, and in that, Chetna ma'am has helped us in a technical side, and HR round has helped me in my interviews. On every Saturday, we had HR mocks that helped me a lot, and along with the assignments and exams. Thank you, SpeedUp. I would like to congratulate you on this achievement and wish you all the best. One of our students has achieved success as a Python developer. Let's know from him how his journey was. Hello, Hello, sir. can you introduce yourself? Yes, sir. Sir, my name is Sumit Jairam Matale. I am from Nasik district, Maharashtra. I have completed my bachelor's in computer engineering from Savitribai Phule University. After completing my engineering, I was in the search of job, and at that time, I found this place, SpeedUp Infotech, which was recommended by my friend, and here I am. That's great. Can you tell us something about your success? Yes, sir. Sir, currently I have got placed as a Python developer at a company in Pune, and SpeedUp Infotech has helped me to enhance my knowledge and learn the basics and the fundamentals. Can you tell me about your experience about teaching here at SpeedUp Infotech? Yes, sir. Sir, the teaching was very good and it was very understanding. It helped me clear my basics and helped me develop the projects which I dreamed of using the technology such as Python, HTML, CSS, JavaScript, and React.js. The class also provided mock interviews which helped me enhance my communication with the interviewers and my overall knowledge. That's truly amazing. And how was your interview experience? My interview experience was very nice. The HR was satisfied with the answers which I gave to him and he was pleased. That's truly amazing. I would like to congratulate you on this achievement and wish you all the best. प्लेसमेंट झालेला आहे ॲज अ React.js डेव्हलपर. थँक्यू. माझं नाव सोहम आमरेल आणि मी सोलापूरमधनं आहे आणि माझं MCA झालेलं आहे, मास्टर्स डिग्री इन स्वेरी कॉलेज पंढरपूर. अँड त्यानंतर ना मी इंटर्नशिप म्हणून काम केलं होतं. त्यानंतर माझं ॲप्लिकेशन पेंडिंगमध्ये पडलं होतं. मी स्पीडअप रिच आउट केलं नाही स्पीडअपमध्ये. आणि माझं मेन म्हणजे फ्रंट एंडमध्ये आणि थोडं बॅक एंडमध्ये पण थोडं जर नॉलेज कमी होतं म्हणून प्रतीक सरांनी पण लय हेल्प केलीत आणि सीताराम मॅडमनी पण प्लेसमेंटसाठी चांगलं हेल्प केली. या सगळ्यांमुळे माझं प्लेसमेंट झालेलं आहे ॲज अ React.js डेव्हलपर. थँक्यू स्पीडअप. My name is Chaitanya Podbhare. I am from Parshali, Nagpur. I have completed my Bachelor of Engineering in Information Technology from Sipna College of Engineering and Technology. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी जॉबच्या शोधात होतो. त्यानंतर मी सर्च केला आणि मला माहिती झालं स्पीडअप इन्फोटेक म्हणून आणि मी त्यामध्ये ॲडमिशन घेतली. आणि स्पीडअप इन्फोटेक नंतर मला माझी स्किल्स इम्प्रूव्ह करण्यात, इन्हॅन्स करण्यात हेल्प झाली. आणि सर्व स्पीडअप इन्फोटेकच्या स्टाफमुळे, HR मॅम्समुळे, प्रतीक सरांमुळे मी ॲज अ पायथन डेव्हलपर प्लेस झालो आहे. थँक्यू. Hello, my name is Priya Gaikwad. I am from Pune. I have recently completed my master's in computer application, and 6 months ago I joined SpeedUp Infotech for a data science course. And because of the constant training and support from the mentors and constant mock interviews, I was finally able to clear my interview in first attempt. And I would like to say thank you to SpeedUp Infotech. मी ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपर सिलेक्ट झालो विथ 3.6 LPA. माझं नाव क्षितिज जयकवार. मी माझी डिग्री आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स मध्ये केली. त्याच्यानंतर मी डेव्हलपमेंट फील्डमध्ये माझ्या स्किल्स इम्प्रूव्ह करायच्या होत्या. त्याच्यामुळे मी पुण्यामध्ये खूप इन्स्टिट्यूट कम्पेअर केल्या आणि खूप रिव्ह्यूज वाचले. त्याच्यानंतर खूप विचार केल्यानंतर मी स्पीडअप इन्फोटेक जॉईन केलं. मंथस्टॅकमध्ये
ऋत्विक सरांनी मला खूप हेल्प केली जावा स्क्रिप्ट ॲडव्हान्स शिकवण्यापर्यंत. त्याच्यानंतर प्रतीक सरांनी रिॲक्ट आणि फुल स्टॅक डेव्हलपमेंटसाठी जितकेही टेक्नॉलॉजीज होत्या त्या सगळ्या शिकवल्या. नंतर HR टीमने माझी खूप हेल्प केली माझ्या कम्युनिकेशन्स इम्प्रूव्ह करण्यामध्ये. प्रत्येक इंटरव्ह्यू नंतर मी माझ्या कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह होताना पाहत होतो. त्याच्यानंतर आफ्टर कम्प्लिटिंग आवर प्रोजेक्ट अँड सबमिशन्स सीतारा मॅम हेल्प अस टू गेट इन अ जॉब. आणि त्याच्यानंतर सीतारा मॅमच्या गायडन्स आणि सीतारा मॅमच्या हेल्पमुळे मला खूप इंटरव्ह्यू कॉल्स भेटले आणि मी ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपर सिलेक्ट झालो विथ 3.6 LPA इन बँगलोर. सो थँक्यू स्पीड ऑफ इन्फोटेक फॉर गायडिंग मी थ्रू आउट माय डेव्हलपमेंट जर्नी. My name is Samruddhi Sachin Shirsagar. I am from Sangamner and I have completed my bachelor's in electronics and computer from Amrutayani College of Engineering, Sangamner. And recently I had joined Speed Up Infotech for the training of data analytics in the month of September, where they taught us modules like Excel, Power BI, SQL and Python, which really helped me in honing my skills and polishing them and applying them in projects which helped me get placed in the company. Like they conducted mocks and HR also like gave us guidance like what to do, what to speak, how to speak and how to present yourself in front of the interviewer so that the interviewer gets impressed. Promoted us like to speak confidently, to not hesitate and everything, as most of the questions that were asked in the mock were asked in the interview. So it really helped me in building my confidence, and all these things helped me in getting placed. So thank you, Speed Up. त्याचा फायदा झाला आणि मी 4.5 LPA हे क्रॅक केलं. हॅलो, मी ऋतुजा कोल्हे. माझं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अहिल्यानगर येथून झालं आहे. त्यानंतर मी माझे अपस्किल्स आणि करिअर करण्यासाठी स्पीडअप इन्फोटेक निवडलं. स्पीडअप इन्फोटेकमध्ये मला खूप काही शिकायला भेटलं. स्पेशली सीतारा मॅम, चेतना मॅम आणि अश्विन सरांकडून वेगवेगळे टूल्स वगैरे एक्सेट्रा मला शिकायला भेटलं. त्यानंतर मी साईड बाय साईड अप्लाय करत राहिले. त्यानंतर मी माझ्या कोर कंपनीमध्ये अप्लाय केलं. त्यामध्ये 2 टेक्निकल राऊंड झाले आणि एक HR राऊंड झाला. HR राऊंडसाठी मला स्पीडअपची खूप मोठी मदत झाली, कारण स्पीडअप इन्फोटेकमध्ये दर शनिवारी असं मॉक इंटरव्ह्यूज वगैरे शेड्यूल केले जायचे आणि त्याचा मी ते कंटिन्युअसली केले, एक पण मिस केलं नाही. सो त्याचा मला खूप जास्त फायदा झाला. तर मी त्याचा फायदा झाला आणि मी 4.5 LPA हे क्रॅक केलं. तर थँक्यू स्पीडअप इन्फोटेक अँड एंटायर टीम ऑफ स्पीडअप इन्फोटेक. थँक्यू. Hello everyone. Today we have with us Sushant Atkare, who has recently achieved success with his placements. तर आपण सुशांतकडून माहिती करून घेऊया की त्याची प्लेसमेंटची जर्नी कशी होती. सुशांत, can you please introduce yourself? Myself Sushant Atkare. I am properly from Solapur. माझं ग्रॅज्युएशन हे DBF दयानंद कॉलेजमधून कम्प्युटर सायन्स या ब्रांचमध्ये झालेलं आहे. सुशांत, ग्रॅज्युएशन नंतर स्पीडअप सोबतची तुझी जर्नी कशी होती? सर, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर मी पुण्यात शिफ्ट झालो अपस्किलिंगसाठी. त्यातील मी पुण्यात खूप सारे इन्स्टिट्यूट्स आणि कोर्सेस बघितले. त्यातील मला स्पीडअप इन्फोटेक हे बेस्ट वाटलं. नंतर मी स्पीडअप इन्फोटेक जॉईन केला आणि मला ऋत्विक सर, प्रतीक सर आणि HR टीममुळे सॉफ्ट स्किलमध्ये आणि टेक्निकलमध्ये खूप मदत झाली. आणि त्यातून फक्त स्किल नाही तर ॲक्च्युअल लाईव्ह प्रोजेक्टवर काम करण्यात मिळालं. त्यामुळे माझं टेक्निकल अजून चांगली झाली आणि HR टीममुळे माझी इंग्लिश कम्युनिकेशन आणि सॉफ्ट स्किल चांगली झाली. सुशांत, स्पीडअप बरोबर तुझी प्लेसमेंटची जर्नी कशी होती? सर, जसा मी कोर्स जॉईन केला, फर्स्ट वीकपासून जे मॉक इंटरव्ह्यू झाले त्याचा मला माझ्या इंटरव्ह्यूत खूप मदत झाली, ज्यामुळे मी माझ्या फर्स्ट इंटरव्ह्यूमध्येच ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर प्लेस झालो. थँक्यू स्पीडअप इन्फोटेक. मी डेटा मॅनेजमेंट इंजिनियर म्हणून प्लेस झालेलो आहे. माझं नाव अनिरुद्ध बांदल. माझं शिक्षण पिझोक कॉलेजमधनं झालेलं आहे. त्याच्यानंतर मी स्पीडअप इन्फोटेक जॉईन केलं 2025 मध्ये. मला इकडं ट्रेनर्सनी स्वतःचे स्किल्स अपस्किल्स करायला भरपूर मदत केली. त्याच्यानंतर HR लोकांनी माझे सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करायला भरपूर मदत केली आणि त्याच्यामुळं आता मी डेटा मॅनेजमेंट इंजिनियर म्हणून प्लेस झालेलो आहे. थँक्यू स्पीडअप. सिलेबस कम्प्लीट होत आलाय, पण त्याआधीच माझं प्लेसमेंट झालंय ॲज अ MIS एक्झिक्युटिव्ह. हॅलो, माझं नाव स्नेहा वाकडे.
मी प्रॉपर यवतमाळची आहे पण राहता पुण्यामध्ये आता. GSM-COE बालेवाडी इथून माझं ग्रॅज्युएशन झालं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमधून. डेटा अनालिस्ट या कोर्ससाठी मी स्पीडअप इन्फोटेक जॉईन केलं. ॲक्च्युली मी एक इंटर्नशिप केली होती ज्याच्यात मी इंटरेस्ट घेतला डेटामध्ये आणि स्पीडअपनी मला खूप हेल्प केलं, मेंटरशिप दिली. तो ऑलमोस्ट माझा सिलेबस कम्प्लीट होत आला आहे पण त्याआधीच माझं प्लेसमेंट झालं आहे ॲज अ MIS एक्झिक्युटिव्ह, विच इज व्हेरी गुड थिंग. आणि त्याच्यासाठी थँक्यू सो मच स्पीडअप इन्फोटेक. स्पेशली क्रेडिट गोज टू चेतना मॅम, सिद्धी मॅम, ज्यांनी माझ्या प्लेसमेंटसाठी खूप जास्त प्रयत्न केलेत, अगदी मला पर्सनल कॉल्स करून. सो थँक्यू ओव्हरऑल स्पीडअप, थँक्यू सो मच. This was my first experience and I am placed as a MIS analyst. Hi, my name is Sakshi. I have done graduation in BSc Chemistry. I have joined SpeedUp Infotech for data analyst course. It's been 3 months I have joined. Everyone helped me from SpeedUp Infotech. My credit goes to Chetna ma'am and Ashwin sir, who helped me throughout the sessions like mock interviews and tests. This was my first experience and I am placed as a MIS analyst due to the guidance of SpeedUp Infotech, and thank you SpeedUp Infotech. Thereafter today I'm been placed as backend developer. Hello, my name is Pratik. I am from Akluz. I have completed my graduation in Bachelor's of Computer Application at BPCSE from Indapur. And then after that I joined the SpeedUp Infotech for Monster Stack development course. I came here for inquiry and I feel genuinely like joining the course. And thereafter today I'm been placed as backend developer at some company. And while this 6 months in training period, I've experienced great mentorship, great efforts in the every team like placements and all that. And because of their efforts, because of the SpeedUp, all teams' effort, all mentors' efforts, today I have achieved my goal in training and also in joining an IT industry. Thank you. I have been placed as a data analyst. Hello, my name is Gaikwad Aditya Balasaheb, and after completing my graduation, I have joined SpeedUp Infotech for data science course. And here I have learned Power BI, Advanced Excel, SQL and Python. Chetna ma'am helps me a lot in Power BI and Excel. And I have been placed as a data analyst because of efforts and the teaching staff of SpeedUp Infotech. Thank you SpeedUp Infotech. MNC कंपनीमध्ये प्लेस झालेला आहे 3.5 LPA ना. हाय, माझं नाव महेश मुखगिरी आणि माझं डिग्री बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे कम्प्युटर सायन्स स्ट्रीममध्ये. माझ्या स्किल्सला एनहान्स करण्यासाठी मी स्पीडअप इन्फोटेक जॉईन केलेलं आहे. त्यामध्ये मस्टॅक कोर्स करत आहे. करंटली माझं फ्रंट एंड मॉड्यूल कंप्लीट झालेलं आहे आणि बॅक एंड एक्सप्लोअर करत आहे. मला स्पीडअप इन्फोटेकनं मला प्रॉमिस केलं होतं की जोपर्यंत तुझा कोर्स होत नाही त्याच्या अगोदर तुला प्लेस करून देऊ, आणि त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडले आणि मी बँगलोरच्या मोठ्या MNC कंपनीमध्ये प्लेस झालेला आहे 3.5 LPA ना. आणि दर शनिवारी मॉक इंटरव्ह्यूज होते, त्यामुळे मला खूप हेल्प झालेला आहे इंटरव्ह्यूसाठी. फ्लुएंटली इंग्लिश बोलता येते आणि कन्सेप्ट पण चांगलं डिलिव्हर करता येते. थँक्यू स्पीडअप इन्फोटेक. मी आज प्लेस झालो आहे ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. सो मी प्रणव कुलकर्णी, जून 2024मध्ये BE पासआउट आहे, सिंहगड कॉलेज पुणे येथून. मी स्पीडअप इन्फोटेक जानेवारीमध्ये जॉईन केलं होतं आणि लगेचच मार्चमध्ये प्लस झालो आहे. सो ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर टीचिंग आणि सगळ्याच गोष्टी स्पीडअप इन्फोटेकमध्ये हेल्पफुल ठरल्या सगळ्या गोष्टी. आणि स्पीडअपचे ट्रेनिंग आणि मॉक इंटरव्ह्यूजमुळे मी आज प्लेस झालो आहे ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. सो थँक्यू स्पीडअप. आणि तिथं MIS analyst आम्ही प्लेस झालो. Myself Prathamesh Pramod Kavade. I am from Sangli, Islampur. I have completed my bachelor's degree in computer science from Shivaji University, Kolhapur in 2025. जेव्हा आम्ही ते पुण्यामध्ये कोर्स बघत होतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आम्ही खूप ठिकाणी कोर्स बघितला, वेगवेगळ्या ठिकाणी. नंतर ना आम्हाला स्पीडअप इन्फोटेक हे नाव ऐकण्यात मिळालं. नंतर ना आम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन ते चौकशी केली. त्यानंतर आम्ही ते आलो इथल्या स्पीडअप ट्रेनरकडून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणून मी आणि माझ्या मित्रानं ठरवलं की आम्ही ते कोर्स जॉईन करायचा. कोर्स जॉईन केला त्यानंतर दर शनिवारी आमचं मॉक इंटरव्ह्यू व्हायचा. त्यामध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं.
तिथले स्पीडअप ट्रेनर्स खूप चांगले आहेत. त्यांनी अनेक प्रकारची इंटरव्ह्यूची आमची तयारी करून घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला एक हैदराबाद एक कंपनी होती हैदराबादची, तिथून एक कॉल केला. तिथं आमचं इंटरव्ह्यू वगैरे झालं आणि तिथं MIS अनालिस्ट म्हणून आम्ही प्लेस झालो. थँक्यू फॉर स्पीडअप इन्फोटेक अँड स्पीडअप इन्फोटेक ट्रेनर्स. MIS अनालिस्ट म्हणून प्लेस झालो आहे. Myself Aniruddha Shinde. I am from Sangli. I have recently completed my graduation from Shivaji University, कोल्हापूर. मी डेटा सायन्स कोर्ससाठी बघत होतो. त्यानंतर मी स्पीडअप इन्फोटेक जॉईन केलं. त्यानंतर ट्रेनरनी मला खूप चांगला शिकवलं, खूप चांगली माहिती दिली. त्यानंतर दर शनिवारी मॉक इंटरव्ह्यू व्हायचे. HR सितारा मॅम, ट्रेनर चेतना मॅम यांनी खूप मार्गदर्शन केलं. त्यानंतर माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता हा. स्पीडअपच्या एफर्टमुळे आणि HR मॅमच्या इंटरव्ह्यूमुळे आणि चेतना मॅमच्या ट्रेनिंगमुळे अजून मी MIS अनालिस्ट म्हणून प्लेस झालो आहे हैदराबाद बेस्ड कंपनीमध्ये. थँक्यू स्पीडअप इन्फोटेक. मी ॲज अ फ्रंट एंड रिॲक्ट डेव्हलपर प्लेस झालो आहे कंपनीमध्ये. मी अमन मुजावर. मी बॅचलर्स केलं हायस्कूल IT कॉलेजमधनं इंजिनिअरिंग. तसं तर क्लासेस तर खूप सारे होते, पण माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये रिकमेंड केलं आम्ही की स्पीडअप जॉईन करायचं, कारण की तिकडं खूप पॉझिटिव्ह रिव्ह्यूज होते आणि त्यामध्ये तुम्हाला शिकायला पण खूप चांगलं शिकवतात टीचर्स ते सगळे. त्यामुळे मी डिसाईड केलं की एक एक्सपिरियन्स घेऊ स्पीडअप इन्फोटेकमध्ये. त्यामुळे मी जॉईन केलं स्पीडअप इन्फोटेक आणि इकडचा एक्सपिरियन्स माझा खूप चांगला होता. त्यामध्ये टीचर्स खूप कॉपरेटिव्ह आहेत, खासकर ऋत्विज सर जे माझे मेंटर होते आणि प्रतीक सर पण माझे मेंटर होते. आणि ओव्हरऑल HR मॅम जे सितारा मॅम आहेत त्यांनी पण खूप मला हेल्प केलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये कसं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये कसं तुम्ही पर्सनॅलिटी तुमची शोकेस करायची आहे तुमच्या कंपनीमध्ये. प्रतीक सरांच्या ट्रेनिंगमुळे आणि सितारा मॅमच्या गायडन्समुळे फॉर पर्सनॅलिटी एनहॅन्समेंट मी ॲज अ फ्रंट एंड रिॲक्ट डेव्हलपर प्लेस झालो आहे कंपनीमध्ये. थँक्यू स्पीडअप इन्फोटेक. चेतना मॅम आणि सितारा मॅम त्यांच्यामुळे मी आज डेटा अनालिस्ट म्हणून प्लेस झाली. My name is Dhanashri Nahane. I am from Baramati. I have completed my bachelor's degree in business administration and computer application. स्पीडअप जॉईन केल्यापासूनचा माझा जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे तो खूपच छान आहे. इथलं जे पॉझिटिव्ह वातावरण आहे ते आणि इथले जे ट्रेनर्स आहेत किंवा जे इथले जे मेंटॉर्स आहेत ते मॉक इंटरव्ह्यू घेतात, टेस्ट घेतात वीकली. त्याच्यामुळे मला माझ्यामधला कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी खूप मदत झालेली आहे. स्पीडअप इन्फोटेकमुळे मला खूप मदत झाली. इथले जे ट्रेनर्स आहेत ते खूप बेसिक गोष्टीपासून शिकवतात. आणि जर तुम्हाला पण डेटा अनालिसिससाठी कोर्स करायचा असेल तर मी तुम्हाला स्पीडअप इन्फोटेक रेफर करेल. आणि स्पीडअप इन्फोटेक स्वतःचे 100% देतात. थँक्स टू स्पेशली चेतना मॅम आणि सितारा मॅम यांच्यामुळे मी आज डेटा अनालिस्ट म्हणून प्लेस झाली. थँक्यू स्पीडअप इन्फोटेक. मी ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लेस झालो. हॅलो, माझं नाव मितेश साखरे आहे. मी पुण्यात राहणार आहे. माझं बॅचलर डिग्री झाले आहे IT कॉलेजमधून मुंबई. माझं कोडिंग आणि वेब डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी स्पीडअप इन्फोटेकला जॉईन केलं. माझ्या स्पीडअप इन्फोटेक जर्नीमध्ये प्रतीक सर आणि ऋत्विक सरांनी मला टेक्निकली ट्रेन केलं आणि आमचे सितार मॅम जे आमचे HR आहेत त्यांनी आम्हाला सॉफ्ट स्किलमध्ये ट्रेनिंग दिली. यामुळे मी ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लेस झालो. थँक्यू स्पीडअप इन्फोटेक. डेटा मॅनेजर इंजिनियर म्हणून प्लेस झालो आहे. माझे नाव यश त्रिवेदी. माझे ग्रॅज्युएशन BSc कम्प्युटर सायन्स नाशिक इथून झाले आहे. मला डेटा फील्डमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी स्पीडअप इन्फोटेक पुणे येथे डेटा अनालिस्टचा कोर्स जॉईन केला. इथे मला चेतना मॅडम आणि HR सिद्धी मॅडम यांनी खूप गाईड केले. तसेच सोबत सितारा मॅडम, पूजा मॅडम यांनी पण खूप चांगले मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि माझ्या पण प्रयत्नामुळे मी आज डेटा मॅनेजर इंजिनियर म्हणून प्लेस झालो आहे. जर तुम्हालाही माझ्यासारख्या IT फील्डमध्ये करिअर घडवायचे असेल तर मी तुम्हाला नक्की स्पीडअप इन्फोटेक रिकमेंडेड करेन. थँक्यू स्पीडअप. I am placed as a data management trainee. Myself Siddesh Narendra Zade. I am from Varda. I have graduated computer science from Ramege College. And during my placement season, I was not unable to get the placements. So I have joined SpeedUp Infotech in Pune, where I was able to learn new skills like data analyst. I have enrolled for the data analyst role only. So the overall experience was very good. I have joined in July and now is January and I am placed as a data management trainee. The theoretical knowledge as well as the practical knowledge orientation is very good in the institution. Also, we have the mock test
our task takes. So it helps a lot because it boosts up our confidence. Anyone interested in the data field, so they can join the data analyst roles or data science role in SpeedUp, and I will recommend it for sure. Thank you, SpeedUp.